हॅलो एव्हरीबडी, मी आहे ज्योत्स्ना. आज मराठी ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हा आहे संडे ब्लॉग, फॅमिली ब्लॉग. पण एडिट करायला नेहमीप्रमाणे वेळ मिळत नव्हता, पण आज सुट्टी होती, सो म्हटलं आपण ब्लॉग एडिट करूया. हा आहे आपला वालधुनीचा ब्रिज कल्याणचा आणि आम्ही निघालेलो आहोत टिटवाळ्याला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. ओजसच्या काकांनी नवीन गाडी घेतली होती, सो बाप्पाच्या दर्शनाला, बाप्पाच्या आशीर्वादासाठी आम्ही फॅमिली पूर्ण निघालेलो आहोत. हा आहे कल्याण वेस्ट, मुरबाड रोड, सिंडिकेट रोड. फायनली आम्ही टिटवाळ्याला पोहोचलेलो आहोत. दुपारचे साधारण 12:30 पावणे 1 वगैरे वाजलेला असेल आणि गर्दी वगैरे नव्हती. इथे पोहोचल्यावर छान छान बाप्पाच्या मूर्त्यांनी आपलं स्वागत होतं. आपण कितीही वेळा टिटवाळ्याला गेलो तरीही या दुकानांवर आपली नजर जातेच. टिटवाळा मंदिराचा इतिहास पाहूया. सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर टिटवाळा या शहरात हे देऊळ वसलेलं आहे. हे देऊळ अतिशय प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देऊळ एका सरोवरात बांधलेलं होतं. कालौघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडलं गेलं व सरोवरही नाममात्र राहिलं. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचं उत्खनन केलं आणि त्याच दरम्यान हे देऊळ जसंच्या तसं सापडलं व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला आणि 1995-96 मध्ये या सभामंडपाचे पुनर्वीकरण केले गेले. पूर्वी येथे कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या महागणपतीला विवाह विनायक असंही म्हटलं जातं. मंदिराच्या बाजूलाच हा तलाव आहे आणि तलावाच्या इथे आम्ही मंदिरातूनच जो जिना आहे तिथून वरती गेल्यावर आम्ही इथे थोडेसे फोटोज काढलेले आहेत, कारण बाहेर प्रचंड ऊन होतं. ओजस आणि अनयला बोटिंग करायचं होतं, पण ऊन असल्यामुळे आम्ही काही मंदिरातून बाहेर पडल्यावर इथे नेहमीच एक प्रदर्शन लागलेलं असतं की तिथे आपल्याला सुंदर सुंदर गणपतीच्या, राधाकृष्णाच्या मूर्ती पाहायला मिळतात. अक्षरशः त्या मूर्ती पाहून आपण वेडं होतो. इतक्या सुंदर मूर्ती, त्या मूर्तींवरचे हावभाव, विठ्ठलाची मूर्ती, साईबाबाची मूर्ती, आणि कुठली मूर्ती घ्यावी यामध्ये आपण कन्फ्यूज होतो. इतक्या सुंदर मूर्ती असतात आणि आणखीन बऱ्याच गोष्टी या प्रदर्शनामध्ये असतात. म्हणजे नेहमी कितीही वेळा टिटवाळ्याला गेलं आपल्याला माहिती आहे की तिथे काय काय आहे, पण तरीसुद्धा आपल्याला जाण्याचा मोह होतो. भाविकांची टिटवाळ्याच्या गणपती मंदिरावर प्रचंड श्रद्धा आहे. रोज अनेक भाविक सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी येत असतात आणि संकष्टी चतुर्थीला तर प्रचंड गर्दी असते. त्याच्यानंतर आता न्यू इयर येणार आहे 1 जानेवारीला. 1 जानेवारीलाही प्रचंड गर्दी असते आणि मंदिर हे सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनासाठी खुलं असतं. नंतर आम्ही गेलेलो आहोत मंदिराच्या बाजूला जी बाग आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन आहे. तलावाच्या आजूबाजूने छानपैकी झाडं लावलेली आहेत. सो आपण मंदिरातून दर्शन घेतल्यावर प्रत्येकजण तिथे एक फेरफटका मारतोच, तसा आम्हीही मारलेला आहे.
साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत आमचं दर्शन वगैरे झालं. इथे दोन्ही भाऊ गाडीला हार घालत आहेत, बाप्पाचा आशीर्वाद घेत आहे. नवीन गाडीची पूजा केलेली आहे बाप्पाच्या मंदिराजवळ जाऊन. आणि अशा पद्धतीने असा हा छोटासा व्लॉग होता, हॅपी. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्योत्स्नाचा नमस्कार. बाय, गुड डे अँड टेक केअर.